Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. कालपासून म्हणजेच पार्ट नंबर 1 पासून आपण 11th स्टँडर्डला सुरुवात केली आणि आज निर्णय येतोय की स्टँडर्ड 12 ची बोर्ड एक्झाम्स कॅन्सल झाली. खरं तर ही इतकी हॅपीनेस वाली काहीच गोष्ट नाही. खऱ्या अर्थानं बघितलं तर आज ही सगळ्यात वाईट जी खबर आली ती आहे की 12th स्टँडर्डची बोर्ड एक्झाम कॅन्सल झाली. याच्या पाठीमागे रिझन आहे की बोर्ड एक्झाम्स घेण्याचं काहीतरी कारण आहे ना. इव्हॅल्युएशन होतं, तुम्हाला किती येतं किती नाही येत, मग तुम्ही कुठल्या फील्डमध्ये व्यवस्थित पॅच होऊ शकता. इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकताय की मेडिकलमध्ये करू शकताय, रिसर्चमध्ये करू शकताय, बीएससी ॲग्री करताय की बीएससी जनरल करताय, याच्यासाठी एक बेसिक प्लॅटफॉर्म होता बोर्ड एक्झाम. आता तोच जर झाला नाही तर तुमच्या मनातल्या या सगळ्या क्वेश्चन्सचा आन्सर कोण देणार. कुठलाही एक इंडिव्हिज्युअल पर्सन तुम्हाला नाही सांगू शकत की तू इंजिनिअरिंग कर किंवा तू मेडिकल कर. त्याच्यासाठी परीक्षा ही होणं गरजेची गोष्ट आहे. पण झालेल्या काही लास्ट 4-5 मंथ्समध्ये आपण बघतोय की बोर्ड एक्झाम्स कॅन्सल होऊ देत यासाठी आपल्या सोसायटीमधल्या खूप साऱ्या लोकांनी ट्राय केलाय. त्यानंतर होऊ देत म्हणून सुद्धा खूप साऱ्या लोकांनी ट्राय केलाय अँड फायनली डिसिजन झालं की पॅन्डेमिकला लक्षात घेता आपण बोर्ड एक्झाम कॅन्सल करतो. चलो काहीतरी नवीन मेथड्स येतीलच तुमच्या इव्हॅल्युएशनसाठी. लेट्स होप फॉर द बेस्ट. बट स्टँडर्ड 11चा अभ्यास तर आपल्याला तसाही करायचा आहे, सीईटी मध्ये तर येणारच आहे. अँड सेकंड थिंग, आपल्या 11th स्टँडर्ड म्हणजे जी नेक्स्ट इयरची बॅच आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे बेसिक क्लिअर होणं गरजेचं आहे. आजचा आपला पॉइंट आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लास्ट पार्टमध्ये आपण काय बघितलं, मॅटर काय आहे, मॅटरचं क्लासिफिकेशन व्यवस्थितपणे केलं. युनिट्स अँड मेजरमेंट्स मधला जो फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स आहे तो पोर्शन कंप्लीट झाल्यानंतर आता येतोय आपण केमिकल रिॲक्शन्स करायचे. पण कोणतीही केमिकल रिॲक्शन होत असताना ते काही लॉज फॉलो करते. त्याच लॉजना आपण म्हणतोय लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आता स्टार्टिंगला तुमच्या समोर 2 लॉज आहेत. फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. खरं तर तुम्ही हा लॉ खूप वेळा यूज केलाय, पण माइंड विथ त्या सायंटिस्टचं नेम माहिती नसेल तुम्हाला की ज्यांनी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास सांगितलं. अँटोनी लॅव्हॉयझर. 1743 पासून 1794 पर्यंत हा त्यांचा ड्युरेशन होता. अँड अँटोनी लॅव्हॉयझर इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. यासाठी मी त्यांचं नाव बोर्डवरती इथं लिहून आणते, विसरू नका. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास अँड फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री अँटोनी लॅव्हॉयझर. इयर लक्षात नाही राहिलं तरी पण चालेल. त्यांनी काय केलं, ही वर्कड ऑन कंबशन रिॲक्शन. कंबशन म्हणजे काय, कोणताही कंपाऊंड घ्यायचा आणि एअरच्या प्रेझेन्स मध्ये त्याला हीट करायचं, त्याला बर्न करायचं. ही स्टडीड रिॲक्शन्स फॉर फॉस्फरस अँड मर्क्युरी. त्यांनी एअर मध्ये त्याला हीट केलं. त्याला असं लक्षात आलं जो प्रोडक्ट बनलाय त्याचं वेट वाढलंय. फॉस्फरसचं वेट किती होतं, समजा फॉस्फरसचं वेट होतं x ग्रॅम वे केलेलं, आणि जेव्हा त्याला इन प्रेझेन्स ऑफ एअर बर्न केलं तेव्हा काहीतरी त्यांना प्रोडक्ट भेटला, पण ते प्रोडक्ट हा x + y होता. काहीतरी वेट मध्ये इन्क्रीज झालेला, x नाही राहिला, x + y झाला, काहीतरी अमाऊंट मध्ये इन्क्रीज झाले. सो त्यांनी सेम रिपीट एक्सपेरिमेंट मर्क्युरीसाठी केली. मर्क्युरीचं वेट समजा काय मी घेते 2 ग्रॅम होतं. परत एअरच्या प्रेझेन्स मध्ये त्याला हीट केलं, बर्न केलं, त्यांना प्रोडक्ट जो भेटला, फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की तो काहीतरी 4 ग्रॅम वगैरे इन्क्रीज झालं वेट. काही असेल, मी टेंटेटिव्ह लिहिते, इन्क्रीज झालं. मग ही स्टार्टेड थिंकिंग की वेट का वाढलं, काय झालं असेल की ज्याच्यामुळे फॉस्फरस आणि मर्क्युरीचं वेट वाढतं. सो या रिॲक्शन्स मध्ये त्यांना लक्षात आलं की जो एअर मध्ये बर्निंग केलाय, एअर मध्ये बर्निंग करतोय म्हणजे एअर मध्ये जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन तुमच्या कंपाऊंड सोबत रिॲक्ट करतोय. फॉस्फरस सोबत एअर नाही रिॲक्ट करत, एअर मधला ऑक्सिजन रिॲक्ट करतोय अँड P2O5 फॉस्फरस ऑक्साईड तयार होतोय. इथे P होता ज्याचं वेट x आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड झालाय त्यामुळे x + y वेट इन्क्रीज झालं. इथे मर्क्युरी आहे, एअर सोबत म्हणजेच ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला, मर्क्युरिक ऑक्साईड तयार केलं, कंपाऊंड बनलाय, सो वेट इन्क्रीज झालं. त्यांना लक्षात आलं की एअर मध्ये जेवढं ऑक्सिजन यूज केलं फॉस्फरसने तेवढंच त्या अमाऊंट मध्ये इन्क्रीज झालंय. म्हणजेच काय, वेट गेन बाय फॉस्फरस इज इक्वल टू वेट लॉस्ट बाय एअर. जेवढी एअर त्यांनी काय घेतली, रिॲक्ट करायला घेतली, त्या एअर मधून जेवढं वेट कमी झालंय तेवढंच वेट तुमच्या फॉस्फरस मध्ये ऍड झालंय. इट टेल्स दॅट
टोटल मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. रिएक्टंट काय फक्त फॉस्फरस नव्हता, तो एअर मधला ऑक्सिजन सुद्धा होता. सो फॉस्फरसचं वेट प्लस त्या ऑक्सिजनचं वेट गिव्स मी टोटल वेट ऑफ P2O5. गेटिंग माय पॉइंट. इथं ऑक्सिजन आहे की जो रिॲक्ट करतोय आणि त्याचं वेट सुद्धा इथे ऍड होतं. सो टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. आणि यालाच काय म्हणतो आपण, मास ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. मास इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. दिस वॉज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. दिस वॉज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सिंपल एक बघा, तुम्ही पेपर घ्या, वेइंग मशीनवर वे करा त्या पेपरचं वेट काय आहे. त्याच्यानंतर त्या पेपरला बर्न करा. काय तयार होतं रे, ॲश तयार होईल. ती ॲश पण वे करा. ओरिजिनल वेट ऑफ पेपर अँड ओरिजिनल वेट ऑफ ॲश कॅल्क्युलेट करा. इट विल कम सेम बिकॉज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन किंवा लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन सुद्धा म्हटलं जातं. डेफिनाइट म्हणजे काय, अ फिक्स्ड अमाउंट ऑफ प्रपोर्शन कंपोजिशन. स्टडी कोणी केला, जोसेफ प्रॉस्ट. जोसेफ प्रॉस्ट यांनी कोणावरती काम केलं, ही वर्कड ऑन क्युप्रिक कार्बोनेट म्हणजे CuCO3. क्युप्रिक कार्बोनेट CuCO3. त्यांचं काम काय होतं बघा, कॉपर कार्बोनेट हा नॅचरली अवेलेबल आहे. सो तो घेतला, त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज कॉपर आहे, किती पर्सेंटेज कार्बन आहे, किती पर्सेंटेज ऑक्सिजन आहे, हे व्यवस्थित त्यांनी डेटा नोट डाऊन केला. CuCO3 कोण कोण याच्यामध्ये, कॉपर आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. कॉपर, कार्बन, ऑक्सिजन नॅचरली अवेलेबल होता, त्यातून त्यांनी पर्सेंटेज कॅल्क्युलेट केली. त्यानंतर त्यांनी स्वतः त्या सिंथसाइज केला. क्युप्रिक कार्बोनेटला स्वतः सिंथसाइज केला म्हणजे स्वतः बनवला विथ द फॉर्म ऑफ रिॲक्शन्स, विथ द हेल्प ऑफ रिॲक्शन्स. त्यालाच काय म्हणते मी, सिंथेटिक. हा नॅचरल आहे का, नाही, तो बनवला. केमिकल रिॲक्शन्स मधून प्रोडक्ट फाइंड केलाय. सो इट इज सिंथेटिक. अँड सिंथेटिक क्युप्रिक कार्बोनेटचं जेव्हा त्यांनी पर्सेंटेज काढलं, एक्झॅक्टली सेम होतं जे नॅचरल सोर्स आहे. सो ते काय म्हणाले, सोर्स कुठलाही असू दे, नॅचरल सोर्स असू दे ना किंवा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बनवलेला असू दे, जे कंपोजिशन आहे ते कधीच चेंज होत नाही. जे पर्सेंटेज कंपोजिशन आहे इंडिव्हिज्युअल ॲटमचं ते कधीच चेंज होणार नाही. सो दिस इज लॉ ऑफ डेफिनेट. कधीच चेंज होत नाही म्हणजे फिक्स आहे. डेफिनेट असतं काय, प्रपोर्शन, काय, कंपोजिशन. प्रपोर्शन किंवा कंपोजिशन हे फिक्स राहतं. इट डज नॉट डिपेंड अपॉन की तो नॅचरल सोर्स आहे की तो सिंथेटिक सोर्स आहे. यालाच जोसेफ प्रॉस्ट म्हणतात लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन किंवा लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. अ गिवन कंपाउंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट. जसं की मी तुम्हाला म्हटलं वॉटर H2O, नॅचरल सोर्स घ्या नाहीतर तुम्ही वॉटर सिंथसाइज करा. एनी हाऊ दोघांमध्ये 2 ग्रॅम हायड्रोजन सोबत 16 ग्रॅम ऑक्सिजनचं प्रमाण भेटतं. इथं सुद्धा 2 ग्रॅम हायड्रोजन 16 ग्रॅम ऑक्सिजन. सो नॅचरल सोर्स असू दे नाहीतर सिंथेटिक सोर्स असू दे, प्रपोर्शन तर कॉन्स्टंट राहतं. दिस इज लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन किंवा डेफिनाइट प्रपोर्शन. दोन्ही लॉ खूप सिंपल आहे. इथं त्यांनी सांगितलं जेवढे रिॲक्टंट्स रिॲक्ट करतील, जेवढं मास ऍड होईल तेवढं मास तुमच्या प्रोडक्टचं येणार आहे. मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. अँटोनी लवॉयझर, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. सोर्स कोणता पण असू दे, कंपोजिशन फिक्स राहणार. लॉ ऑफ डेफिनाइट कंपोजिशन. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट 2 लॉज. थर्ड नंबर. ऍक्च्युली तसे 5 आहेत, 2 झाले, हा तिसरा, परत अजून 2 शिकू. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. मगाशी काय होता, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. आता आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. डिफरन्स बघा, म्हणून या एकट्याला सेपरेट शिकवते. हा लॉ दिलाय जॉन डाल्टन सायंटिस्टने. ते काय म्हणतात, when 2 elements A and B form more than one compound. मगाशी मी कंपाऊंड एकच ठेवलेला, क्युप्रिक कार्बोनेट CuCO3 हा स्टेबल होता, हा एकच होता. त्याचा नॅचरल सोर्स आणि त्याचा सिंथेटिक सोर्स याचं प्रपोर्शन मी फिक्स राहतं म्हटलेलं, म्हणून लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. इथं मी कंपाऊंडच 2 वेगवेगळे घेणार आहे, वॉटर आणि हायड्रोजन परऑक्साइड. काय म्हणायचंय बघा त्यांना,
जेव्हा टू एलिमेंट्स ए आणि बी एकमेकांसोबत मोर दॅन वन कंपाऊंड बनवतात, जसं की हायड्रोजन ऑक्सिजन सोबत वॉटर पण बनवतो आणि हायड्रोजन ऑक्सिजन सोबत हायड्रोजन परऑक्साईड पण बनवतो. हे अशा गोष्टी होत असताना जेव्हा तुम्ही एखादा कंपाऊंड फिक्स ठेवताय, हायड्रोजन 2 ग्रॅम, इथेही हायड्रोजन 2 ग्रॅम, when one of the compound तुम्ही फिक्स ठेवताय तर दुसरा कंपाऊंड हा रेशिओ मध्ये रिॲक्ट होत असतो. बघा 16, 2 ग्रॅमला 16 ग्रॅम झालं की 18 ग्रॅमचा वॉटर तयार होतोय. 2 ग्रॅमला 32 ग्रॅम ऑक्सिजन रिॲक्ट झाला तर 34 ग्रॅम ऑफ हायड्रोजन परऑक्साईड तयार होतं. रेशिओ काय येते 16:32 म्हणजेच 1:2. सिंपल रेशिओ ना 1:2. होल नंबर्सच्या रेशिओ मध्ये असं कधीच नाही होणार हा 16 ग्रॅम आहे आणि हा 16.3 ग्रॅम, 17.4 ग्रॅम किंवा 32.9 ग्रॅम. कधीही व्हॅल्यू पॉइंट मध्ये नसणार आहे. ऑलवेज सिंपल रेशिओ मधला व्हॅल्यूज असणार. 16:32 म्हणजेच 1:2. सो इथं पण तेच म्हटलंय, when two compounds combine to form more than one product, the masses of elements of B that combine with given mass of A. एकाला स्टेबल ठेवायचंय, एकाला स्टेबल ठेवायचंय with a given mass of A. इथं आपल्या केस मध्ये A कोण आहे? हायड्रोजन. When A react with B to give two different products, product number 1 and product number 2, for given mass of A. A तुम्ही स्टेबल ठेवलाय, मग काय? The mass of elements of B always present in ratio of whole numbers. इथं B 1 म्हटला तर इथं B किती आहे? 2 आहे. 16:32 म्हणजेच 1:2. मोर एलॉबरेट करण्यासाठी मी असं लिहू शकते, फॉर गिवन मास ऑफ हायड्रोजन, जसं की हायड्रोजन 2 ग्रॅम घेतलं तर ऑक्सिजन 1:2 मध्ये रेशिओ मध्ये काय करतो? रिॲक्ट करतो. 1:2 मध्ये केला तर वॉटर, 2:2 मध्ये केला तर हायड्रोजन परऑक्साईड. या दोन एक्झाम्पल्स मधून अजून क्लिअर करेन. पहिलं बघा काय लिहिलं मी, कार्बन प्लस ऑक्सिजन. कार्बन प्लस ऑक्सिजन एकत्र रिॲक्ट होऊन काय तयार करतायत इथे? कार्बन मोनोऑक्साईड. आणि इथं काय होतं? सेम दुसरी रिॲक्शन लिहितीये, कार्बन प्लस अजून ऑक्सिजनच आहे, gives carbon dioxide, gives carbon dioxide. इथं काय होता? कार्बन मोनो ऑक्साईड. जरा चेक करा, कार्बन तर मी तोच घेणार. इथंही कार्बन 12 ग्रॅम आहे, इथंही कार्बन 12 ग्रॅम आहे. हे 12 ग्रॅम 2 ग्रॅम हे काय आहे? ॲटॉमिक वेट आहे त्याचं. हायड्रोजनचं 2 ग्रॅम असतं, ऑक्सिजनचं 16 ग्रॅम असतं. आता ऑक्सिजनचं इथं 32 आहे म्हणजे डबल वापरले. रेशिओ कसा झाला? 1:2. सिमिलरली पहिल्या ह्याच्यामध्ये ऑक्सिजन किती वापरतोय? 16 ग्रॅम. तेव्हा इथं तुमचा 28 ग्रॅमचा कार्बन मोनोऑक्साईड तयार होतोय. 6, 7, 8, 1 + 1 2, 28 ग्रॅम. इथं काय झालंय? कार्बन फिक्स ठेवला. ऑक्सिजन किती होणार आहे? कार्बन डायऑक्साईड तयार करत असताना 32 ग्रॅम. सो 12 ग्रॅम प्लस 32 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड 44 ग्रॅमचा तयार होतो. मग रेशिओ किती आहे? 16:32. 16:32 म्हणजेच किती? 1:2. कार्बनला फिक्स ठेवलं तर याच्यामध्ये एक ऑक्सिजन आहे, याच्यामध्ये 2 ऑक्सिजन आहे. सो रेशिओ 1:2. इतकं पण करायची गरज नाही. सिमिलरली याच्यामध्ये बघा, सल्फरला स्टेबल ठेवलं. सो यामध्ये ऑक्सिजन किती आहेत? 2. यामध्ये ऑक्सिजन किती आहेत? 3. सो रेशिओ काय झाला इथे? 2:3. गेटिंग माय पॉइंट? जेव्हा दोन कंपाऊंड एकमेकांसोबत रिॲक्ट करतात तेव्हा ते खूप सारे कंपाऊंड्स बनवू शकतात, पण त्यांचा जे रिॲक्शनचा रेशिओ असतो तो ऑलवेज सिंपल होल नंबर असतो. कसा असतो? ऑलवेज स्मॉल किंवा सिंपल होल नंबर्स. कधीही त्या व्हॅल्यूज पॉइंट मध्ये नसणार आहेत. 1:2, 1:2, 2:3. टेक अ स्क्रीनशॉट. सायंटिस्टचं नाव विसरू नका. लॉ ऑफ मल्टिपल प्रोडक्ट बनतात म्हणून मल्टिपल प्रपोर्शन गिवन बाय जॉन डॅल्टन. टेक अ स्क्रीनशॉट. लॉ नंबर 4, गे-लुसॅक लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम.
इथे आहे सगळं गॅशियस आणि व्हॉल्यूम. गे-लुसॅक ह्या त्या रिॲक्शन्स बद्दल बोलत आहेत की ज्या रिॲक्शनचा रिॲक्टंट पण गॅशियस स्टेट मध्ये आणि प्रोडक्ट पण गॅशियस स्टेट मध्ये. हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस गिव्स वॉटर वेपर्स. सो मी गॅशियस स्टेट लिहिलंय. काय म्हणता येते when gases combine, जेव्हा गॅस कंबाईन होतो or are produced किंवा प्रोडक्ट गॅशियस स्टेट मध्ये असेल in a chemical reaction they do so in a simple ratio by volume. जेव्हा ही रिॲक्शन होत असते तेव्हा ते एकमेकांसोबत जो कंबाईन करण्याचा रेशो आहे तो एक सिंपल रेशो असतो. खरं तर आपण लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन बघितलाय, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन बघितलाय, ते सगळे इन जनरल बोललेले. पण हे फक्त गॅशियस स्टेट बद्दल बोलताय म्हणून एक नवीन लॉ ऑफ गे-लुसॅक लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. लक्षात आलं? या सगळ्या गोष्टी आपण करून बसूया. हे 10th स्टँडर्ड मध्ये आपण डायरेक्टली रिॲक्शन्स बॅलन्स केले. तुम्ही हीच रिॲक्शन अशी लिहिली की नाही? हायड्रोजनला तुम्ही काय लिहिता? H2 गॅस. ऑक्सिजनला कसं लिहिता तुम्ही? O2 गॅस. रिॲक्ट टू गिव्ह व्हॉट? H2O. मग तुम्हाला शिकवलेलं बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन्स. इथे 2 हायड्रोजन आहेत, इथे 2 हायड्रोजन आहेत, इथे 2 ऑक्सिजन आहेत, इथे 1 दिसतोय. 1 चालेल का? म्हणून तुम्ही इथे 2 लावलं. हायड्रोजन वाढले सो परत 2 इथे लावताय. हे बॅलन्सिंग केलं. मग या बॅलन्सिंगला नीट बघितल्यावरती गे-लुसॅक काय म्हणतात की इथे तुम्ही 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन वापरले. 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन गॅस react with 1 volume of oxygen gas to give 2 volume of water vapors. So यांचा कंबायनिंगचा जो रेशो आहे तो कसा आहे? 2:1:2. क्लियर? सिंपल थिंग आहे. फक्त यांनी स्टार्टिंगला अभ्यास केला. जेव्हा केमिकल कंपाऊंड्स काय आहेत, ॲटम्स काय आहेत हेही माहिती नव्हतं तेव्हा या 5 सायंटिस्टने, अजून एक आपल्याला शिकायचे आहेत ॲव्होगॅड्रो, या 5 सायंटिस्टने एवढे बेसिक लॉ दिले की ज्याच्यावरती अख्खी केमिस्ट्री डेव्हलप झाली आहे. आता अख्खी केमिस्ट्री शिकून जर तुम्ही परत हे शिकायला आला तर तुम्हाला डेफिनेटली वाटणार अरे काय फुसका लॉ आहे. पण इमॅजिन करा आपल्याला ॲटम मॅटर काहीच माहिती नव्हतं. त्या टाइमपासून जर रिसर्च चालू असता तर या लॉजमुळेच मला कळाले की ह्या रिॲक्शन होतात आणि अशा व्हॉल्यूममध्ये होतात. म्हणून आज तुम्ही आरामात चेनमध्ये या रिॲक्शन्स बॅलन्स करू शकताय. अजून एक एक्झाम्पल घ्या. अमोनिया गॅसचं फॉर्मेशन माहिती आहे सगळ्यांना? अमोनिया गॅस NH3 मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? NH3. सो त्याच्यामध्ये काय होत असतं रे? नायट्रोजन प्लस हायड्रोजन गॅस. नायट्रोजन पण गॅस आहे. इट विल गिव्ह अमोनिया. अमोनिया सुद्धा काय गॅस आहे. गे-लुसॅक मध्ये सगळे गॅसेस पाहिजेत. रिॲक्शन बॅलन्स्ड आहे का? नाही आहे. इथे 2 नायट्रोजन आहेत. चला इथे पटकन 2 नायट्रोजन करा. हायड्रोजन किती झाले? 6. इथे पण 6 करा. नाउ दिस इज बॅलन्स्ड रिॲक्शन. मग गे-लुसॅक काय म्हणतात? 1 व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन, नायट्रोजन एकच आहे, रिॲक्ट्स विथ 3 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ अमोनिया. सो यांचा सिंपल रिॲक्टिंग रेशो किती झाला? 1:3:2. सिंपल रेशो म्हणजे पॉइंट मध्ये नाहीये, होल नंबर आहे. 1 पासून पुढे सगळे जे नंबर असतात त्यांना होल नंबर म्हणतो. सो सिंपल होल नंबरचा रेशो असतो. असं कधीच नाही होत 1 मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन रिॲक्ट विथ हाफ मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन. हाफ मॉलिक्यूल कसं रिॲक्ट करणार? येस ऑर नो? हाफ मॉलिक्यूल कसं रिॲक्ट करणार? सो तुम्ही कधी अशी रिॲक्शन लिहिली असाल H2 प्लस हाफ O2 गिव्स वॉटर. रिॲक्शन बॅलन्स आहे का? रिॲक्शन तर बॅलन्स आहे. 2 हायड्रोजन अर्धा ऑक्सिजन. पण अर्धा ऑक्सिजन कसा रिॲक्ट करणार ना? सो हेच गे-लुसॅकने सांगितलेलं. दे विल ऑलवेज रिॲक्ट इन simple whole number ratios. Take a screenshot. गे-लुसॅक लॉ ऑफ इक्वल व्हॉल्यूम्स मध्ये सुद्धा ही लाईन होती ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर. मी लिहिली आहे पण बोलले नाही. सो मेक शुअर की सेम टेम्परेचर अँड प्रेशरला गे-लुसॅक लॉ यूज करायचा असतो. सिमिलरली ॲव्होगॅड्रो लॉ. सायंटिस्ट डेफिनेटली कोण असणार आहेत? ॲव्होगॅड्रो. इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस at same temperature and pressure contain equal number of molecule. जर तुम्ही खूप सारे गॅसेस घेतले ऑफ इक्वल व्हॉल्यूम तर त्यांचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पण
सेम असणार. इल्युस्ट्रेशन बघा त्याचं. कन्सिडर हा एक कंटेनर आहे. या कंटेनरचा समजा व्हॉल्यूम मी लिहिला 10 लिटर. हा कंटेनरचा व्हॉल्यूम आहे 10 लिटर. याच्यामध्ये घ्या नायट्रोजन गॅस. पूर्ण भरून टाका नायट्रोजन गॅस, पूर्ण टॉप टू बॉटम. ठीक आहे. आणि मग मी काय करते, टास्क दिला की याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत काउंट करा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि ते मॉलिक्युल्स किती आले समजा आपण काहीतरी एक टेंटेटिव्ह व्हॅल्यू घेऊया. ते मॉलिक्युल्स आले n. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत, n आहेत. आता मी काय करते, सेम कंटेनर आहे, कंटेनर बदलत नाहीये, कंटेनर सेम आहे, तोच ज्याचा व्हॉल्यूम 10 लिटर आहे. मी गॅस बदलते, नायट्रोजनला बाहेर काढा. आता त्याच्यामध्ये काय पुट करा, हायड्रोजन गॅस. पूर्ण भरून टाका हायड्रोजन गॅस, पूर्ण टॉप टू बॉटम भरून टाका. आता परत मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायला लागले मी. नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती येणार आहेत परत, n. असं का झालं, कारण इथं जो नायट्रोजन गॅस आहे त्याचा पण व्हॉल्यूम किती झाला, गॅस असल्यामुळे पूर्ण ऑक्युपाय केल्यानंतर जो कंटेनरचा व्हॉल्यूम आहे तोच आतल्या गॅसचा व्हॉल्यूम आहे. सो इथे नायट्रोजनचा व्हॉल्यूम झाला 10 लिटर, इथं हायड्रोजनचा व्हॉल्यूम झाला 10 लिटर. आणि ॲव्होगॅड्रो काय सांगतात, इक्वल व्हॉल्यूम ऑफ गॅसेस. जर व्हॉल्यूम ऑफ गॅस इक्वल असेल, दे कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. यात पण n, त्यात पण n, आणि तोच आपला ॲव्होगॅड्रो नंबर असतो Na, दॅट इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स गिवन बाय ॲव्होगॅड्रो 6.022 into 10 to power 23. ॲव्होगॅड्रो नंबर. गेटिंग माय पॉइंट. काय म्हटले ते, तुम्ही खूप सारे अजून एक कंटेनर घ्या पाहिजे तर अजून कंटेनर घ्या, पण व्हॉल्यूम किती आहे याचा सुद्धा 10 लिटर. याच्यामध्ये तुम्ही वॉटर मॉलिक्युल्स घ्या, वॉटर वेपर्स घ्या, पूर्ण भरून टाका टॉप टू बॉटम. आणि यात किती वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, परत आन्सर येणार आहे n. For equal volume of gases, number of molecules is same, given by Avogadro number 6.022 into 10 to power 23. This was last law of chemical combination. अतिशय सोपं आहे, फक्त हे लिहून ड्रॉ जरी स्ट्रक्चर केलं तुम्ही एक्झाम मध्ये तरी पण चालेल. आणि आपल्याला तर MST CET एंट्रन्स साठी फक्त लॉ कोणी दिला आणि लॉचं स्टेटमेंट काय आणि ॲव्होगॅड्रो नंबर, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. These were, take a screenshot first of all. These were 5 laws of chemical combination. पहिलं कुठलं बघितलं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, अँटोनी लव्हॉइजर. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, गे-लुसॅक लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम, अँड लास्टली ॲव्होगॅड्रो नंबर. लर्न विथ द सायंटिस्ट नेम, प्रॉपरली ॲज अ शॉर्ट नोट बनवा. या लेक्चरमध्ये मी खरं तर चॅप्टर संपवू शकते, पण मी संपवणार नाही. अजून एक थर्ड पार्ट येईल विच विल बी द लास्ट पार्ट, कारण व्यवस्थित सॉर्टेड जाऊया. पार्ट नंबर 1 मध्ये मी फक्त तुम्हाला मॅटर बद्दल सांगितलं, ओव्हरऑल मॅटरला पूर्णपणे क्लासिफाय केलं व्यवस्थितपणे. सेकंड पार्ट मध्ये आपण फक्त काय शिकलो, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. आणि थर्ड पार्ट मध्ये ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, आयसोटोप, आयसोबार, ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या पार्ट नंबर 3 मध्ये जातील. अँड पार्ट 3 विल बी एंड ऑफ चॅप्टर नंबर 1. सो हॅपी स्टडिंग, कीप स्माइलिंग, स्टे सेफ. पण अभ्यास करत राहा. इव्हॅल्युएशनची मेथड गेली आहे, पण आपलं इव्हॅल्युएशन आपल्याला स्वतःला करायचं आहे. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक्यू सो मच.